नमस्कार मंडळी. वटपौर्णिमेची सुरुवात कशी झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे जावे लागेल. पुराणात एक कथा येते जी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, सत्यवान आणि सावित्रीची कथा. पण ही कथा फक्त पतीचे प्राण वाचवणे एवढ्यापुरतीच मर्यादित नाही, तर ती कथा स्त्रियांच्या अथंग बुद्धीची आणि धैर्याची गाथा आहे. मद्र देशाचा एक राजा होता. त्याचं नाव होतं अश्वपती. तो अत्यंत ज्ञानी आणि प्रजाहित दक्ष राजा होता, पण त्याला मूलबाळ नव्हतं. त्याने अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि भगवती सावित्रीच्या आशीर्वादाने त्याला एक कन्यारत्न प्राप्त झालं. देवीच्या नावावरूनच तिचं नाव सावित्री ठेवण्यात आलं. सावित्री ही केवळ रूपवान नव्हती, तर ती अत्यंत गुणवान, विदुषी म्हणजेच बुद्धिमान आणि धाडसी होती. त्या काळात स्त्रियांना आपले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असायचं. जेव्हा सावित्री लग्नाच्या वयाची झाली तेव्हा राजा अश्वपतीने तिला सांगितलं, बेटी, तू संपूर्ण देश फिरून स्वतःसाठी योग्य असा वर म्हणजेच पती निवडून ये. सावित्री आपल्या रथात बसून अनेक राज्य फिरली. राजवाडे, श्रीमंती, ऐश्वर्य या सगळ्यात तिला रस नव्हता. फिरता फिरता ती एका जंगलात पोहोचली. तिने तिथे एका तरुणाला पाहिलं, जो अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या अंध आई वडिलांची सेवा करत होता. तो तरुण दुसरा कोणी नसून सत्यवान होता. सत्यवान हा द्युम्नसेन नावाचा राजाचा मुलगा होता, ज्याचं राज्य शत्रूंनी हिरावून घेतलं होतं आणि तो आपल्या अंध मातापित्यासोबत जंगलात आश्रमात राहत होता. सत्यवान गरीब होता, पण त्याचे विचार उच्च होते आणि तो कर्तव्याला जागणारा होता. सावित्रीने मनातूनच ठरवलं की लग्न करेल तर याच मुलाशी. सावित्री जेव्हा राजवाड्यात परतली तेव्हा तिने आपल्या वडिलांना निवडीबद्दल सांगितले. नेमकं त्याच वेळी तिथे देवर्षी नारद आलेले होते. नारद मुनींनी जेव्हा ऐकलं की सावित्रीने सत्यवानाची निवड केली आहे तेव्हा ते काळजीत पडले. त्यांनी राजा अश्वपतीला एकांतात नेऊन सांगितलं, राजन, सावित्रीने निवडलेला मुलगा अत्यंत गुणी आहे, पण एक फार मोठी समस्या आहे. सत्यवानाचं आयुष्य खूप कमी आहे. आजपासून ठीक 1 वर्षानंतर ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला त्याचा मृत्यू होणार आहे. तो अल्पायुषी आहे. हे ऐकून राजाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने सावित्रीला समजावण्याचा प्रयत्न केला, बेटी, अजूनही वेळ गेली नाही. तुझा निर्णय बदल. जो मुलगा 1 वर्षात मरणार आहे त्याच्याशी लग्न करून तू स्वतःचं आयुष्य का उद्ध्वस्त करतेस? पण सावित्री ही खंबीर विचाराची होती. ती म्हणाली, बाबा, मी मनातून सत्यवानाला माझा पती मानला आहे. भारतीय स्त्री एका पतीने एकदाच वरण करते, मग त्याचं आयुष्य 1 वर्षाचं असो व 100 वर्षाचं. माझा निर्णय बदलणार नाही. सावित्रीच्या या निश्चयापुढे राजाला झुकावं लागलं आणि सत्यवान आणि सावित्रीचा विवाह झाला. लग्नानंतर सावित्री राजमहाल सोडून जंगलातील साध्या झोपडीत राहायला आली. तिने कष्टाचं जीवन स्वीकारलं. ती सासू सासऱ्यांची आणि पतीची मनापासून सेवा करू लागली. पण तिच्या मनात एक विचार सतत चक्रावून येत होता. नारद मुनींनी सांगितले ती तारीख. ती दिवसांचे हिशोब ठेवत होती. हळूहळू एक एक दिवस कमी होत चालला होता आणि शेवटी तो वर्षभराचा शेवटचा दिवस म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा उजाडली. त्या दिवशी सत्यवान नेहमीप्रमाणे जंगलात लाकडं तोडण्यासाठी आणि फळं गोळा करण्यासाठी निघाला. सावित्रीला माहित होतं की आजच तो दिवस आहे. तिने आपल्या सासू सासऱ्यांची परवानगी घेतली आणि म्हणाली, आज मी सुद्धा सत्यवानासोबत जंगलात जाईल. सत्यवानाने तिला खूप नकार दिला की जंगलातील रस्ता कठीण आहे, तू दमशील. पण सावित्रीने हट्ट केला आणि ती त्याच्यासोबत निघाली. जंगलात गेल्यानंतर सत्यवान एका वडाच्या झाडावर लाकडं तोडण्यासाठी चढला. काही वेळातच त्याला अचानक चक्कर येऊ लागली. त्याच्या डोक्यावर तीव्र वेदना होऊ लागल्या. तो झाडावरून खाली उतरला. सावित्री धावत त्याच्याजवळ गेली. तिने सत्यवानाचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं. सत्यवानाचे डोळे मिटू लागले होते. त्याचे हातपाय थंड पडत होते. सावित्रीला समजलं की वेळ आली आहे. त्याच क्षणी तिथे एक भयानक काळ्या वर्णाचा आणि हातात पाश म्हणजे दोरखंड घेतलेला एक पुरुष प्रकट झाला. तो साक्षात मृत्यूचे देवता यमराज होते. सामान्य माणसाला यमराज दिसत नाही, पण सावित्रीच्या पवित्र आणि एकाग्र मनामुळे तिला यमराज स्पष्ट दिसत होते.
यमराजांनी सत्यवानाच्या शरीरातून त्याचा अंगठ्या एवढा प्राण म्हणजे जीवात्मा बाहेर काढला आणि तो आपल्या पाशात बांधून ते दक्षिण दिशेकडे चालू लागले. सत्यवानाचं शरीर निर्जीव होऊन जमिनीवर पडलं. सावित्रीने सत्यवानाचं शरीर तिथेच वडाच्या झाडाखाली ठेवलं आणि ती यमराजाच्या मागे मागे चालू लागली. काही अंतर गेल्यानंतर यमराजांनी मागे वळून पाहिलं तर त्यांना एक स्त्री मागे येताना दिसली. यमराज म्हणाले, हे कन्ये, तू मानवी मर्यादात ओलांडून माझ्या मागे येत आहेस. या पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याचा मृत्यू निश्चित असतो. सत्यवानाचं आयुष्य संपलं आहे. आता तू मागे फिर आणि त्याच्या शरीरावर अंत्यसंस्कार कर. सावित्री अत्यंत शांतपणे आणि आदराने म्हणाली, हे धर्मराज, जिथे माझा पती जातोय तिथे जाणे हे पत्नीचं कर्तव्य आहे. पत्नीचं पाऊल पतीच्या पावलावरच पडतं. सनातन धर्माचा नियम आहे की पती पत्नीचे नाते हे केवळ शरीराचे नसते तर आत्म्याचे असते. त्यामुळे मी तुमच्या मागे येत नाहीये. मी माझ्या पतीच्या आत्म्यासोबत चालत आहे. सावित्रीचे हे शब्द ऐकून यमराज थक्क झाले. त्यांना आजपर्यंत कोणीही इतक्या निर्भीडपणे आणि तत्वज्ञानाने उत्तर दिलं नव्हतं. यमराजांनी तिला पहिलं वरदान दिलं. यमराज म्हणाले, सावित्री, तुझ्या या पतिभक्तीने आणि वाणीने मी प्रसन्न झालो आहे. तू सत्यवानाचे प्राण सोडून कोणताही एक वर मागून घे आणि येथून परत जा. सावित्रीने विचार केला, तिचे सासू सासरे अंध आहेत आणि जंगलात खूप त्रास सहन करत आहेत. तिने मागितलं, हे प्रभू, माझ्या सासू सासऱ्यांची दृष्टी परत येऊ दे आणि ते निरोगी होऊ देत. यमराज म्हणाले, तथास्तु, तसंच होईल. आता तरी तू मागे फिर. पण सावित्री मागे फिरली नाही. ती तशीच चालत राहिली. यमराजांनी पुन्हा मागे वळून पाहिलं आणि विचारलं, तू अजूनही मागे का गेली नाहीस? सावित्री म्हणाली, हे देव, तुमच्यासारख्या थोर देवतेच्या मागे चालताना मला कसलाही थकवा जाणवत नाही. संतांची संगत कधीही वाया जात नाही असं म्हणतात. मी तर साक्षात धर्मराजांच्या संगतीत चालत आहे. सावित्रीची बुद्धिमत्ता पाहून यमराज पुन्हा प्रभावित झाले. ते म्हणाले, तुझं बोलणं खरं आहे. चल, मी तुला अजून एक वरदान देतो. पण पुन्हा तीच अट, सत्यवानाचे प्राण सोडून काहीही माग. सावित्रीने विचार केला की तिच्या सासू सासऱ्यांचं राज्य शत्रूंनी हिरावलं आहे. तिने मागितलं, माझ्या सासू सासऱ्यांचे हरवलेले वैभव आणि राज्य त्यांना परत मिळू दे. यमराज म्हणाले, तथास्तु. आता तुझं कर्तव्य पूर्ण झालं आहे. तू मागे जा. पण सावित्रीचा निश्चय अढळ होता. ती यमराजाच्या मागे चालत राहिली. आता ते मानवी जगाच्या सीमा ओलांडून पुढे चालले होते. यमराजांना समजलं की ही सामान्य स्त्री नाही. यमराज तिसऱ्यांदा थांबले आणि थोडे कडक आवाजात म्हणाले, तू मानवी सीमा ओलांडत आहेस. मी तुला हे शेवटचं वरदान देतोय. यानंतर तू एक पावलंही पुढे टाकायचा नाही आणि सत्यवानाचे प्राण सोडूनच जे मागायचं ते माग. आता सावित्रीने आपल्या बुद्धीचा असा काही वापर केला ज्याने साक्षात मृत्यूच्या देवतेलाही पराभूत व्हावं लागलं. ती अत्यंत नम्रपणे हात जोडून म्हणाली, हे जगतपती, जर आपण माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला पुत्रवती होण्याचा आशीर्वाद द्या. मला 100 पराक्रमी आणि गुणी पुत्रांची आई होण्याचं भाग्य लाभू दे. यमराज आपल्याच धुंदीत होते. त्यांनी विचार न करता लगेच म्हणून टाकलं, तथास्तु, तुला 100 पुत्र होतील. आशीर्वाद देऊन यमराज जसे पुढे निघाले तशी सावित्री जागची हलली नाही. ती हसली आणि म्हणाली, हे धर्मराज, आपण तर न्यायाचे देवता आहात. मग आपला आशीर्वाद खोटा कसा ठरेल? यमराजांनी विचारलं. म्हणजे? मला नाही समजलं. सावित्री म्हणाली, प्रभू, आपण मला 100 पुत्रांची माता होण्याचा आशीर्वाद दिला आहे. मग भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार मी एका पतीशिवाय दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा विचार करू शकत नाही आणि माझ्या पतीचे प्राण तर तुमच्या पाशात बांधलेले आहेत. जर सत्यवान जिवंतच राहणार नाही तर मला 100 पुत्र कसे होणार? तुमचा आशीर्वाद सत्य करण्यासाठी तुम्हाला सत्यवानाचे प्राण परत करावेच लागतील. सावित्रीची ही अद्भुत बुद्धी, तिच्या शब्दांची पकड आणि कायदेशीर युक्ती पाहून यमराज अवाक झाले. त्यांच्या लक्षात आले की एका सामान्य स्त्रीने साक्षात मृत्यूच्या देवतेला आपल्याच वचनात पकडलं आहे. यमराजांच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं. ते म्हणाले, सावित्री,
आजपर्यंत मला कोणीही असं पराभूत केलं नव्हतं. तू केवळ पतिव्रता नाहीस, तर तू महाबुद्धिमान आहेस. तुझ्या युक्तीने आणि धैर्याने तू मृत्यूवरती विजय मिळवला आहेस. यमराजांनी आपल्या पाशातून सत्यवानाचा जीवात्मा मुक्त केला आणि सावित्रीला आशीर्वाद दिला. तुझा पती जिवंत होईल. तुम्ही दोघे 400 वर्ष सुखाचा संसार कराल. यमराज अंतर्धान पावले. सावित्री धावत मागे आली. जिथे वडाच्या झाडाखाली सत्यवानाचं निर्जीव शरीर पडलं होतं, तिने पतीच्या चरणांना स्पर्श केला. हळूहळू सत्यवानाच्या शरीरात चैतन्य पसरलं. त्याने डोळे उघडले. जणू काही तो एक गाढ झोपेतूनच उठला होता. तो म्हणाला, सावित्री, मी खूप वेळ झोपलो होतो का? मला स्वप्नात कोणीतरी काळा पुरुष घेऊन जात असल्याचं दिसलं. सावित्रीने त्याला काहीच सांगितलं नाही. ती फक्त हसली आणि म्हणाली, चला, रात्र होत आली आहे. सासू सासरे वाट पाहत असतील. जेव्हा ते आश्रमात परतले तेव्हा सासू सासऱ्यांचे डोळे बरे झाले होते आणि राजवाड्यातून निरोप आला होता की शत्रू पळून गेले असून त्यांचं राज्य त्यांना परत मिळालं आहे. मित्रांनो, सावित्रीने वडाच्या झाडाखालीच आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. म्हणूनच आपण वडाची पूजा करतो. वैज्ञानिक दृष्ट्या वडाचे झाड हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारे आणि दीर्घायुषी झाड आहे. निसर्गाचे रक्षण व्हावे म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ही सुंदर परंपरा सुरू केली. हा सण स्त्रीला गुलाम बनवणारा नाही, तर स्त्रीच्या बुद्धीचा आणि धैर्याची ताकद दाखवणारा आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.